राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागावी, तसंच राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन व्हावं असं नवस बोलणारे औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार सध्या नवस पूर्तीसाठी निघालेले आहेत. पायी पदयात्रा ते तुळजापूरकडे निघालेले आहेत. भैया मला सांगा, जवळपास 60 किलोमीटरचा प्रवास करताय, औशावरनं तुळजापूरसाठी निघालात, नवस पूर्ती करताय. यस, तुम्हाला आठवत असेल तर मी 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस माननीय उद्धवजींचं सरकार आमच्या सगळ्या योजना बंद करत होतं, म्हणजे आमची वॉटर गेट बंद केली, आमची जलयुक्त शिवार योजना बंद केली, आमची पोखरासारखी योजना बंद केली, शेतकऱ्याचं अनुदान बंद केलं, आमचे कामं काढून घेतले. त्यावेळेस या सरकारला सद्बुद्धी यावी म्हणून 19 ते 21 मी यात्रा काढली होती. 21मध्ये त्यावेळेस माझी भूमिका काय होती, सरकारला सद्बुद्धी मिळावी, कारण माननीय उद्धवजी सुद्धा तुळजाभवानीचे पुत्र आहेत. आणि मग मी यात्रा केली. मी यात्रेमध्ये प्रेसमध्ये बोललो त्या दिवशी 21 तारखेला तुळजापूरला की माते यांना सद्बुद्धी दे, जर सद्बुद्धी देत नसतील किंवा तू दिले तर ते घेत नसतील तरी सरकार जाऊ दे, आमचं येऊ दे, आणि आमचा आलं तर मान्य देवेंद्र सीएम होते, मी पुन्हा चालत येतो. पण अर्ध माझं ऐकलं मातेनं, सरकार गेलं पण पुन्हा सरकार आमचं आलं, पण शिंदे साहेब सीएम झाले. शिंदे साहेब आमचेच आहेत, मला ते आनंदच आहे. त्यांनी चांगला कार्यकाल केला. पुन्हा नवीन सरकार आमचं आलं, जनतेनं आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिला, लँडस्लाईड विक्ट्री दिली आम्हाला, आणि आमचं सरकार आलं, ते सीएम झाले. मातेनं मातेचं काम केलं, मी माझं काम करतोय. मी मातेला बोललो होतो सरकार आमचं यावं, पुन्हा देवेंद्रचे सीएम व्हावे, मी पुन्हा पायी चालत येतो. कारण शेवटी मराठवाड्याच्या कल्याणाचा विषय आहे, महाराष्ट्राच्या कल्याणाचा विषय आहे. सगळ्या योजना आमच्या काळात जे 14-19 होत्या, या सगळ्या योजना या महाराष्ट्राच्या हिताच्या, मराठवाड्याच्या हिताचा विशेषता होत्या. मराठवाड्याचं कल्याण करणारी, कायापालट करणारी योजना म्हणजे वॉटर गेट योजना. ती योजना बंद केली. वॉटर आमचं तर लातूर आणि धाराशिव तर वर्कआउट झाली होती, ती सुद्धा योजना यांनी बंद केली. त्यामुळं हे सरकार जावं, आमचं यावं, देवेंद्रजी सीएम व्हावे, यासाठी मी नवस आईला बोलला होता. आईनं तो नवस पूर्ण केलाय, म्हणून मी माझा नवस पूर्ण करतोय. आता माझं जायचं काम. खरं म्हणजे नवीन वर्षात पदार्पण केलंय, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. सातत्यानं नवनवीन प्रयोग करता, विकासाचे मुद्दे घेऊन सातत्यानं पायलट प्रोजेक्ट आणताय. काय नवीन वर्षात नवीन पायलट प्रोजेक्ट राहणार आहेत? नाही, मला आता शेत रस्ते जी मी केले 1400 किलोमीटरचे, त्यातले 600 किलोमीटर रस्ते हे शिवरस्ते आहेत. हे सगळे शिवरस्ते मला आता डांबरीकरण करायचे आहेत, तो संकल्प आहे. इरिगेशन वाढवायचं आहे, जलसिंचनाचे माझे 5 बॅरेज करायचे आहेत. बेलकुंडला पाणी पुरवठा योजना आणली आहे, मांजराचं पाणी तावरदार आणायचं आहे. मोठे मोठे संकल्प आहेत. फळबाग लागवड वाढवायची आहे. 10,000 हेक्टर टार्गेट आहे माझा. मला मराठवाड्यातली मिनी बारामती औषधाला करायचं आहे. त्यासाठी माझा प्रयत्न चाललेला आहे, आणि त्यासाठी सरकार माझ्या पाठीशी आहे. माननीय मंत्री महोदय आलेत, आता आमचे कॅबिनेट मंत्री आहे, ते माझे मोठे भाऊ आहेत, तेही ताकदीने माझ्या पाठीशी आहे. मकरम भाऊ आले, सगळे प्रशासन, सगळं राष्ट्रवादी, शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबाची माझ्यासोबत ताकदीने आहेत. माझे कार्यकर्ते ताकदीने माझ्यासोबत आहेत. मला खात्री आहे की दोन्ही DCM CM मला आशीर्वाद देतील, आणि माझा मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट होईल. खरं म्हणजे लातूर जिल्हा सोयाबीन तूर उत्पादकांचा जिल्हा आहे, मात्र आता कुठेतरी शेतकरी आधुनिकतेकडे जावा, म्हणून ड्रॅगन फ्रूटसाठी तुम्ही मी ड्रॅगन फ्रूट काय झालंय, फक्त बेंगलोरला आहे. ड्रॅगन फ्रूटचे जे कलम मिळतं ते देशामध्ये फक्त बेंगलोरला मिळतं, बाकी कुठे मिळत नाही. म्हणून माझ्याकडेही याचं प्रमाण वाढलंय, आणि उसापेक्षा पाणी कमी लागतं. ड्रॅगन फ्रूटला जागतिक मागणी आहे, म्हणून मी ड्रॅगन फ्रूटची नर्सरी औषधाला आणतोय. 25 एकर जागा आमची आहे, त्या ठिकाणी आणण्याचा माझा प्रयत्न चाललाय, कारण देशातली पहिली असेल मग ती आमच्याकडे असं आल्यानंतर. महाराष्ट्राला तर मिळेलच, एकंदर क्रांती होईल. आणि तुम्ही म्हणता सोयाबीनवर आम्ही MSP डिक्लेअर केलेली आहे. आमच्या शासनानं आता खरेदीची किंमत तारीख पण वाढवलेली आहे. जितकी खरेदी होईल ती होऊ द्या, आम्ही MSP प्रमाणे पैसे द्यायला तयार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.